आणि इकडे आई बसल्यात. आताच पूजा वगैरे झाले. सण म्हटलं की घरात सेलिब्रेशन केलं की सण वाटतं, है की नाही आई? आमरस पुरीचा बेत आहे. आमरस यावर्षी आंबे नाही ना. फायनली आमच्या पुऱ्या इकडे करून झालेल्या आहेत. आता तळायला घेतोय. आज स्पेशल आहे जेवण, आमरस पुरी आणि बिरड्याच्या भाजीमध्ये पण मस्त ओले कांद्याचे घर घातले. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गुढीपाडवा, आपल्या मराठी सगळ्यांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जसं 1 जानेवारी आपण इंग्रजी नवीन वर्ष आपण साजरा करतो, त्यापेक्षा जास्त पटीने आपण हा सण साजरा केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा वगैरे असते, तर आमच्याकडे पनवेलला पण असणार. ओके, संध्याकाळी आम्ही जाऊ तिकडे जरा मस्त सेलिब्रेशन शोभायात्रा वगैरे. जिथे मराठी जास्त मंडळी आहेत तिकडे मस्त शोभायात्रा वगैरे असते, धामधूम असते सगळीकडे. आणि बरेच जणांना सुट्टी सुद्धा आहे आज, तर आम्ही सुद्धा शॉप चालू ठेवले, कारण की आज आमच्याकडे काजूच्या काही ऑर्डर आहेत, तर जायच्या शॉपवरती पण. तर आता सगळ्यात पहिलं घरी तयारी झालेली आहे, गुढी उभारली आम्ही, जेवणाची तयारी पण होणार आहे. चला, मेन कसं आमरस वगैरे, आमरस पुरी वगैरे सगळं बेत आहे. आंबे यावर्षी लेट आहेत, पण आमरस पुरी बनणार आहे घरी. सकाळी मस्त आम्ही इकडे अशी गुढी उभारली होती आणि इकडे आई बसल्यात. आताच पूजा वगैरे झाले. चला, आज दिवस स्टार्ट झालेला आहे. सण म्हटलं की घरात सेलिब्रेशन केलं की सण वाटतं, है की नाही आई? आपण कायच केलं नाही तर काय वाटत नाही, असं आहे. चला, आमच्या गावी आणि गुढीपाडव्याला आमची पालखी बाहेर पडते. म्हणजे आमच्या जो सिंगातला बघितला असेल ना देवीचा जो उत्सव सगळा, तसंच लहान मुलांसाठी गुढीपाडव्या दिवशी पालखी बाहेर पडते. आज गावातली घरं घेतात, म्हणजे लहान पालखी असते, धमाल असते, पोस्ट सगळं असतं. सेम म्हणजे शिमग्यातली मजा असते ना, सेम लहान मुलांसाठी गुढीपाडव्याला असते. एकच दिवस फक्त, पुन्हा आमची पालखी गावात येते. इकडे प्रज्ञू अजून आंघोळ करायचं आहे. आणि प्रांजू दीदी कुठे गेली? प्रांजू दीदी आंघोळ करते. इकडे आमची बोली की पोली. जय जय रघुवीर समर्थ. प्रांजू दीदीने काय रांगोळी काढले बघूया. वा वा वा. कपडे कधी घालणार मग? रांगोळी काढतेस, मस्त आहे. इथे दरवाजीशी पण थोडीशी रांगोळी काढले, आईने काढले. ही इकडे प्रांजूने मस्त रांगोळी रेडी केले. प्रज्ञू पण इकडे रेडी झालाय आता. शुभेच्छा, शुभेच्छा. इकडे भात घातलाय मी, बासमती राईस. बाकी जेवण व्हायचं आहे. आई इकडे बिरडं पण काढते, म्हणजे डालवी, कडवे डाळ, त्याची पण भाजी असणार आहे. पुऱ्यांसाठी मी पीठ घेतलंय, मळायचं आहे मला आता. पुऱ्या करायचे आहेत आज. आणि इकडे आमरसचा डबा आहे, ओरिजिनल रत्नागिरी हापूस आहे, मस्त वाटतंय. खमगामाट बघ कसला सुकलाय, रत्नागिरी हापूस. बघा टेस्ट करून. आमरस पुरीचा बेत आहे. आमरस यावर्षी आंबे नाही ना, मग हे आमरस आपल्याकडे अवेलेबल आहे. शॉपवरती विक्रीला पण ठेवला आहे आम्ही, कुणाला हवा असेल तर या जरूर. शॉपवरूनच विकतो, पुरीने पाठवू शकतो. मजबूत आहे डबा. आता हा डबा ठीक आहे. मागे ते काचची बॉटल होती ना, त्यावेळेला प्रॉब्लेम व्हायचा, कारण ते फुटायचं, जायचंच नाही व्यवस्थित. मध्ये डॅमेज जास्त व्हायचे. आम्ही शॉपवरती. आता हा डब्याला मला डबा चांगला जाईल, बॉक्स मध्ये जाईल व्यवस्थित. एक नंबर आहे. त्यापासून तुम्ही कलाकंद बनवा. पीठ मी भिजवते आता. किचन मध्ये आमची सगळी जेवणाची मेजवानी चालले मगासपासून. इकडे आईने काजूचे गीर घातले, इकडे पनीरची भाजी घातले, आणि डाळ पण झाले बनवून, भात झालाय बनवून. इकडे बिरड्याची भाजी असणार आहे ना, त्याच्यामध्ये काजूचा गर घालणार. इकडे बघा पुऱ्या लाटायचं काम चाललंय. आणि प्रज्ञू आलाय मध्ये मध्ये मला मदत करायला. कसं करायचं माहिती आहे का? कॉर्नरला घे आधी. हा, त्या बघू दे, इथे ठेव ताटामध्ये. फायनली आमच्या पुऱ्या इकडे करून झालेल्या आहेत. आता तळायला घेतोय. 2 तळल्यात पण इथे. पुरी बघ कशी मस्त फुगली ना ह्याच्यात तेलात. प्रांजू दीदी इथे बसलेले, श्रीखंडचा डबा घेऊन पुढ्यात. आणि हा काय ह्याच्यामध्ये आमरस वाढायला घेतलीस का? आज स्पेशल आहे जेवण, आमरस पुरी आणि बिरड्याच्या भाजीमध्ये पण मस्त ओले कांद्याचे घर घातले. आज एक मोठा लॉट आलेला, तो सगळा गेला आज 22 किलोचा. आता मला वाटत नाही काजू येतील, कारण की यावर्षी खूप काजूचे घर आमचे संपले. दुपारचं जेवण वगैरे झालं मंडळी, आणि थोडा वेळ अर्धा तास थोडासा आराम केला ना. आता उठलोय, संध्याकाळचे 4 वाजलेत. आणि आता आम्ही चाललो शॉपवरती. थोडेसे कुरिअर पण पॅकिंग करायचे. हा बघा, अदू आलाय आणि ताई आले. खास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला.
तुम्हाला पण हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. येते का येते? प्रज्ञूची सायकल चालवतोय अधुडी. प्रज्ञू चालवतो सुसाट. प्रज्ञू तू पण चालवून दाखव हा. आता प्रज्ञू दाखवते सायकल चालवून बघा. व्हेरी गुड. संध्याकाळ झाली आता. दुपारनंतर आम्ही शॉपवरती आलो होतो. रटाटे बंधू मसाले. तर आज गुढीपाडव्यानिमित्त आम्ही शॉप ओपन ठेवलं आहे. थोडंसं लवकरच बंद करू, शेवटी आपले कस्टमर असतात. आणि आज निमित्त बघा ना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही काजूच्या ऑर्डर घेतल्या. जवळ 25 किलो आमचा ओला काजू आज सेल झाला. म्हणजे आम्ही अगोदर बुकिंग केलेली, प्री बुकिंग केलेलं सगळ्या. तर एक छान वाटलं की आपल्या चांगल्या दिवशी आपला चांगला सेलसुद्धा झालेला आहे. आज भरपूर सारा स्टॉक मसाल्याचा सुद्धा आला आहे. तुम्हाला तो दाखवतो आपल्याकडे प्रोडक्ट काय काय आहे. जे कोणी मंडळी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांना आता मसाले बनवायचा सीझन आहे ना ह्या टायमाला, आणि बाहेर आता भरपूर ठिकाणी मसाल्यांचे प्राईससुद्धा वाढलेले आहेत. कारण की सिलेंडर तुम्हाला माहिती आहे त्याचा आता दर वाढले आहेत. पहिली गोष्ट तर मिळतच नाही, लाईन लावावं लागते. आणि प्रायव्हेट जे आता मसाले वगैरे आपण करतो तिथे त्यांच्याकडे तर सिलेंडर प्रायव्हेट असतं, तिथे ते भेटणं मुश्किल झालं आहे. तर त्या गोष्टीमुळे रेटसुद्धा वाढलेत. सो तुम्हाला दाखवतो प्रोडक्ट काय काय आपले. सध्या आपल्या शॉपवरती मिरचीचा ठेचासुद्धा आपण विक्रीला ठेवलेला आहे. हा एक हिरव्या मिरचींचा येतो, एक लाल मिरचीचा येतो. छान रिस्पॉन्स आहे आला. पण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले शॉपवरती तुम्हाला मिळतील. सरबत आहे, कोकम सिरप, पूर्ण माल एकदम भरलेला आहे. आत्ता सध्या स्टॉक केलेला एकदम नवीन. तर काउंटरचं असं शॉप आपलं इथे. आणि तुम्हाला दाखवतो इकडे जो माल आहे तो आम्ही इकडे पॅकिंग करत असतो. तर आपल्याकडे मसाले आम्ही कसे बनवतो, तर हे आम्ही खडे मसाले वगैरे असतात, मिरच्या असतात, त्या खरेदी करून आमच्याकडे पनवेलमध्ये कांडप मशीन आहे, तिथे मी बनवतो. तर पूर्वी तर गावी बनवायचो, कारण की गावी आमच्याकडे काका होते, सो ते बिचारे ऑफ झाले. तर मग तिथून गावी नाही बनवत, पण इकडे मुंबईला आम्ही बनवतो मसाले. जर आपला घरगुती मसाला हा जो आहे तो सगळ्यात जास्त संपतो, कारण की तो मसाला पण त्या क्वालिटीचा आहे. सो हा कमीत कमी पाव किलोचं पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा किलो 1 किलोचं पॅकेट येतो. तर बारकोडिंग वगैरे केलेली आहे. ह्याच्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या, खडे मसाले वेगवेगळ्या प्रकारचे, हे सगळं प्रीमियम क्वालिटीचं आम्ही घेतो. आणि इकडे पूर्ण वरती बघा असे आडवे लावलेत, नंतर वरती उभे पण लावलेत. तर घावणे, कडवेवाल, कोकम, काश्मीरी मिरची पावडर, आमरस, इकडे ड्रायफिशचं सेक्शन आहे, बॉम्बिल आहेत, असं ड्रायफिशचं सेक्शन आहे इकडे, बॉम्बिल वगैरे, वाकटी आहे इकडे अशी. त्यानंतर कर्दी येते, मोठ्या साईजची जाडी आहे आणि रेड एकदम प्रॉपर चांगली क्वालिटीवाले फ्रेश. तर हा असा माल पूर्ण इकडे आहे, पॅक केला आम्ही. असं ओपन काहीच ठेवत नाही ड्रायफिशमध्ये. पण तुम्ही बघत असाल तर इकडे आपला बोंबीलसुद्धा पॅक आहे. आणि इकडे हे एक्स्ट्रा मागितलेत आम्ही सरबत, कारण काय सीझन आहे ना तर कोकम सरबतला खूप मागणी आहे सध्या. हे 2-3 बॉक्स इथे आहेत. इकडे पण सरबतच आहे. सरबतमध्ये पण अर्धा लिटर 1 लिटरचे येतात. आणि इकडे बघाल तर हे आपला आगळ आहे. तर आगळला पण मागणी भरपूर आहे. आगळ मिळत नाही जास्त यावर्षी. कोकम आणि आगळ, सोला यांचा रेट खूपच जास्त झाला आहे. म्हणजे अगदी 800 रुपये किलो झाला आहे मार्केटमध्ये रिटेलला कोकम. आपल्याकडे 750ला तुम्हाला मिळेल शॉपवरती, आणि 700ला मिळेल. कुरिअर सकट 750ला मी देतो घरपोच. तर लोणची आहे तिकडे गोड, त्यानंतर मग मिक्सवालं आंब्याचं सगळं, काश्मीरी मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, मिरच्यांचे वेगवेगळे पावडर, आगरी मसाला, मटन मसाला, कुळीत पावडर, कुळीत पिठी, इथे चवळी आहे, धना पावडर, गरम मसाला, स्ट्रॉंग गरम मसाला, ब्राह्मणी गोडा मसाला एक येतो. इकडे बघाल तर चहा स्पेशल मसाला एक आपल्याकडे आहे. ह्याचीसुद्धा मागणी येते. हा जास्त नाही, कमी, आम्ही जास्त याला ॲडव्हर्टायझिंग केली नाही, पण चहा मसालासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. क्वालिटी एक नंबर. याच्यामध्ये सुंठ वगैरे आणि वेलची पावडर वगैरे, सुंठ असं एकदम प्रीमियम मस्त असतं एकदम. म्हणजे तुम्ही घरी वापराल ना चहामध्ये एकदम भारी होऊन जाईल तुमचं. तर भरपूर जण घेतात तसे. आणि लाडू आहेत. लाडूचा हा सेक्शन संपतच असतो सारखा. इकडे आहेत पिठं, घावणे पीठ, वडे पीठ, हे पण एक चालूच असतं आपलं रनिंग. हे इकडे घावणे पीठ आहेत, आतमध्ये काही वडे पीठ पण आहेत. इकडे बघा असे
इकडे काही ड्रायफिशचं सेक्शन आहे. चिरलेली वाकटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे. छान पॅकिंग झाले, डबल पॅकिंग करतो आपण आणि हे सगळं आम्ही कुरिअरने पाठवतो. तुम्हाला यातलं A to Z सगळं कुरिअरने मिळेल. तर असा पूर्ण आपला शॉप आहे. या शॉपमध्ये आपल्या कोकणातले सगळे प्रोडक्ट मिळतात आणि आम्ही यावेळेस काजू, ओला काजू आहे त्याचा छान रिस्पॉन्स आला, तो आम्ही विकला. सुके काजू, सालवाले काजूसुद्धा मिळतात. कोकणातले जास्तीत जास्त प्रोडक्ट आम्ही इकडे ठेवायचा प्रयत्न करणार आहोत भविष्यात. पण जे कोणी शेतकरी असतील, ज्यांच्याकडे हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात किंवा उत्पादन घेतात, बागायतदार असतील, त्यांना आमच्या थ्रू जर सेल करायचं असेल तर आम्हाला संपर्क करू शकतात. आम्ही ते सेल करतो आपल्या थ्रू. म्हणजे आमचा रटाटे बंधू हे प्लॅटफॉर्म आहे, आपली वेबसाईट आहे. त्याच्यावरून खूप सारे कस्टमर आहेत किंवा आपले कोकणातली मंडळी आहेत. कोकणातल्या प्रोडक्ट्स ज्यांना आवडतात घ्यायला, ती मंडळी अख्ख्या भारताच्या बाहेरसुद्धा पसरलेली आहेत. तर त्यांना आपल्या चॅनल थ्रू किंवा आपल्या ब्रँड थ्रू आपण त्यांना हे गोष्टी पोहोचवतो. मसाले तर स्वतः मी बनवतो, पण बाकी काही प्रोडक्ट्स आहेत जसं की पीठ वगैरे ते पण आम्ही स्वतः करतो. बरेच काही प्रोडक्ट असे पण असू शकतात आता, जसं की आमरस आमच्या गावचं प्रोडक्ट आहे केळशीतलं, त्यालासुद्धा आता मागणी छान आहे. असे हळूहळू एक प्रोडक्ट आपण गावातले कोकणातले लोकांना सपोर्ट करूया, गावाकडच्या शेतकऱ्यांना सपोर्ट करूया. काजू तर ह्या वर्षी आम्ही ज्यांच्याकडून घेतला, सो त्यांची ह्याच वर्षी ओळख झाली. गेल्या वर्षी राजापूरमधून घेतला होता, ह्या वर्षी पण काही राजापूरमधून घेतला. सो ज्यांच्याशी ओळख झाली नाही ते म्हटलं की अगोदर माहिती असतं तर अजून आम्ही बागा घेतल्या असत्या. म्हणजे लोकांना चांगला आपण जर पटापट जर सेल केला तर त्यांना पण तिकडे 2 पैसे मिळतील, रोजगार मिळतो आहे. तर ते म्हटले पुढच्या वर्षी जास्त बागा घेऊ आम्ही. आंब्याचं पण सेम तसंच आहे. जर त्यांना एक कन्फर्म असा कोणतरी सेल करणारा भेटला प्लॅटफॉर्म माणूस, तर ते सुद्धा कॉन्फिडन्सने करतील त्या गोष्टी. ह्या गोष्टीची आपण श्युअरिटी देतो आणि त्यामुळे भरपूर जण त्या माध्यमातून आपल्याशी जुळलेले आहेत. आणि ह्या व्यवसाय करताना जेव्हा कधी मला वेळ फ्री मिळेल तेव्हा मी बऱ्याच वेळेस असं प्लॅन करतो की कोकणातल्या वेगळ्या ठिकाणी फिरून तिथल्या शेतकऱ्यांशी संपर्क कसा करता येईल किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं जाता येईल. कारण सगळे लोक काय ऑनलाईनवरती नसतात, वाया इकडून तिकडून आपले नंबर भेटतात आणि मग त्यांच्या थ्रू आपण त्यांच्यापर्यंत पोचतो. त्याच्यामुळे त्यांच्या थ्रू आपल्याला माल मिळतो चांगला, जो काय आपण त्यांच्यापर्यंत आणत असतो. सो मसाल्याबद्दल निश्चिंत राहा, क्वालिटी एक नंबर. कोकणातले जेवढे पण प्रोडक्ट मी आणणार सगळे क्वालिटी चेकिंग झाल्यानंतरच आम्ही आणतो आणि ते A1 क्वालिटीचे. तर हे जे लाडू वगैरे आम्ही आणतो, तळी, शृंगार तळी आपली जे आहे गुहागरवरून येतात. बरेच कोकमाचे जे प्रोडक्ट आहे, कोकम आगळ वगैरे कणकवलीतनं आम्ही आणतो. तर आपली संपर्कातली मंडळी आहे त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लॉटमध्ये आणतो, 30 ते 40, 50 किलो. त्याच्यामुळे त्यांना पण परवडतं आणि आम्हाला रिजनेबल रेटमध्ये सुद्धा मिळतो. सो ह्या सगळ्या गोष्टींचं गणित असतं आणि तुमच्यापर्यंत आम्ही चांगल्यात चांगले प्रोडक्ट पोचवतो. सो मसाल्याचे रेट्स थोडे आता अपडेट झालेले आहेत गेल्या 10 दिवसापासून, कारण की तुम्हाला माहिती आहे गॅस सिलेंडर आता मिळत नाही आणि भाजायला मिरच्या आपल्याला गॅस लागतो. तर आता ते सगळं कॅल्क्युलेशन असतं. तर सगळ्याच गोष्टींचे प्राईस आता ह्या युद्धामुळे वाढलेले आहेत. म्हणजे त्याचा परिणाम आपल्या भारतात, महाराष्ट्रातसुद्धा प्रत्येकावरती पडायला लागला आहे. इंडस्ट्री म्हटली की त्यासाठी ऑइल येतंच, कुठल्या पण मशिनरीसाठी लागतं, मग ते ट्रान्सपोर्ट असो, त्यानंतर मग सगळ्या गोष्टीसाठी. तर त्याचा परिणाम सगळ्या गोष्टीवर, त्या जीवनावश्यक वस्तूंवरती पडायला लागला आहे, दैनंदिन वापरातल्या वस्तू पडायला लागल्या. तर पुढे जाऊन माहीत नाही आता हे परिस्थिती तशीच होईल की काय कमी होईल, नॉर्मल झाल्यावरती परत तसं कमी होईल माहीत नाही. पण सध्या तरी असं आहे की लोक मसाले लवकरात लवकर बनवायचा प्रयत्न करत आहेत. बरेच जण काय डीमार्टमध्ये वगैरे जाऊन तेल वगैरे शॉपिंग करून अगोदरच महिन्याभराचा भरून ठेवत आहेत. एवढं काही परिस्थिती नाही, पण एक आहे की आपण अलर्ट राहून सिच्युएशनवरती जगात काय चाललं नाही चाललं या गोष्टीचा सुद्धा अंदाज घेतला पाहिजे. नाहीतर आपलं दैनंदिन जीवनात आपण मस्त चाललं आहे रुटीनमध्ये, असं नको. बाहेर काय चाललं आहे याचा पण थोडासा अभ्यास करून आपण न्यूज वगैरे बघूया, काय काय चाललं आहे बाहेर जगात. खूप बदल होत आहेत, दिवसेंदिवस काही ना काही नवीन अपडेट येत आहे. माहीत नाही प्रत्येक देशात ह्या गोष्टीमध्ये अडकायला लागलेत. म्हणजे तसे घडतं आहे, पण सिच्युएशन तशी क्रिएट होते आहे. त्यामुळे बदल हा पुढे होणारच आहे काही ना काहीतरी. परत अजून भारतामध्ये पण काही ना काहीतरी सरकार पावलं उचलेल. तर बघूया. सो आता हा व्हिडिओ संपवायची वेळ. आज आहे गुढीपाडवा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. ज्यांना हा व्हिडिओ लेट पोचेल तर ठीक आहे, पण जे आपल्या व्हॉट्सअपच्या थ्रू, इंस्टाग्रामवरती कनेक्ट असतात त्यांना विश पोचला असेल. तर चला मंडळी, आता हा व्हिडिओकडे संपवत आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता थोडी पॅकिंग वगैरे पण आम्हाला वरती करायची आहे. पॅकिंग करू, नंतर आम्ही निघू. काही सामान वगैरे आलं एक्स्ट्रा,
पॅक करून आम्ही थोडंसं एक्स्ट्रा स्टॉक पण ठेवतो. तर हे रॅकमध्ये लावले त्यापेक्षा पण आणखी आम्हाला एक्स्ट्रा स्टॉक ठेवावा लागतो, तर ते मी ठेवत असतो. चला भेटू लवकरच. आंब्याचा आता सीझन येतो 10 दिवसाने. संपर्क करा, नंबर देतो खाली, त्यावरती आम्हाला एन्क्वायरी करा, तुम्हाला घरपोच सगळं पोहोचवू. सी यू, बाय, टेक केअर, बाय.